फ्री आहे, परंतु जे खरंच गरीब आहेत, ज्यांना मुलीच आहेत किंवा मुलंच नाहीत, समजा ज्यांना मुलं नाहीत, तीच लोक गरीब असतात असं माझा हिशोब आहे. त्या माझ्या हिशोबानं त्या सरकारनं त्या लोकांसाठी काहीतरी द्यायला पाहिजे अशी माझी एक मागणी आहे. ते सरकारकडे डिमांड आहे. आणि सरकार मेन म्हणजे माझी सरकार सर्वात मोठी मागणी म्हणजे जे आरक्षण मिळतं आहे भारत देशामध्ये, जे आरक्षण मिळतं आहे रिझर्वेशन, ते फक्त मुलींच्याच आईवडिलांनी आणि मुलं नाहीत त्याच लोकांना द्यायचं आरक्षण, ते पण 60% आरक्षण पुरंचं पुरं. आणि त्या लोकांना एक जो अर्ध्या लोकांना महिलांसाठी थोडं सरकार पेन्शन चालू करतं आहे. मग तेच त्यांना देण्यापेक्षा आमचं डिमांड आहे की कमीत कमी 1 लाख रुपये द्यायचा महिन्याला त्या ज्यांच्या मुलीच आहेत त्यांना. कारण की तेवढं काय जमणार नाही 1 लाख रुपये, तरी पण ते, कारण की सरकार आम्हाला देऊन चालणार, सरकार देशभर सांभाळायचं आहे, मग त्यातलं ते थोडं तरी अंदाज देतील असे आशा आहे. त्या 1 लाख रुपये म्हणजे आल्याबरोबर आम्हाला देणं खरं एक डिमांड हा बाबा होऊ शकतं आहे का एवढेपर्यंत. कारण की सगळ्यांना जाती धर्मात थोडे 100पैकी फक्त 5% लोक आहेत. गावामध्ये तुम्ही कुठे पण काढा की गावामध्ये सिटीमध्ये कुठे पण घातलं 100 लोकांचं फक्त 5% लोक आहे. मग 100 लोक देण्यापेक्षा 5% लोकांना दिला तर ती लोक बस मजेमध्ये राहतील, आणि ज्यांना मुलं आहेत ती पण लोक चांगली मजेमध्ये राहतील, आनंदात राहतील. जर मुलीच्या आई वडिलांना आणि मुलं नाहीत त्या लोकांना जरी आरक्षण मिळालं तर बाकीच्या काय करायचं? कमी जातीवरचे रिझर्वेशन मिळतं, धर्मावरती रिझर्वेशन मिळतं, त्या हिशोबानं आरक्षण बंद करायचं असं तुमचं म्हणणं झालं? नाही, माझं आरक्षण बंद करायचं ह्याच्यात शब्दच नाही. कारण की रिझर्वेशन हे बंद करायचं नाहीच नाही. कारण की रिझर्वेशन कुठलं आहे? जातीवरती आहे, धर्मावरती आहे. मी तर सरळ आता SC ST साठी 20-30% आहे. मी सरळ सांगायला की 60% द्यायचं म्हणून, मग कमी कुठे करू म्हणतो. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भारत देशामध्ये हिंदूलाच आरक्षण नाही, ते 60%. आता थोड्या काय म्हणजे जाती होते, मी धर्माचा लोक आणि मुसलमाना पण आरक्षण माझे डिमांड आहे की मुसलमान द्यायला पाहिजे. कारण की मुसलमान लोकांसुद्धा देशामध्ये दुय्यम दर्जाचं म्हणतात. मुसलमान, ख्रिश्चन, जे जैन बौद्ध धर्म आहे ते सगळे इतर धर्मांना, कारण की त्यांना ते भारताचे दुय्यम दर्जाचे म्हणजे हे ते देशाचं, माझ्या हिशोबानं तर ते देशाचे मालिकच आहेत. कारण की जो जन्माला येत आहे तो आमच्या देशाचाच माणूस असतंय कोणी पण. आणि मेन म्हणजे आमच्या देशामध्ये असं आहे की आता 10% कोण 2% 2% ख्रिश्चन आहेत, 20% मुस्लिम आहेत, 1% बौद्ध आहे, 2%. परंतु या सर्व जातीला कोण नाव पकडत नाही. तर माझी सगळ्यांना डिमांड आहे की या लोकांना कमीत कमी 60% आरक्षण द्यायला पाहिजे. कारण की आम्ही ते 60% ह्यांना दिला तर आम्ही जाती धर्म नाही, सरकारच म्हणते पहिला जात धर्म पाळायची नाही. मग ह्याच्यात जात धर्माचा संबंधच नाही त्याच्यात. आणि हिंदू धर्माला 80% लोक आहे, परंतु कोणी बोलणार पण नाही त्याला. माझं सरळ डिमांड आहे सरकारला की 60% हिंदू लोकांना आरक्षण द्यायला पाहिजे. तुम्ही ज्या मागण्या डिमांड सरकारकडे करतायत त्याच्यामुळे लोकांना याचा काय फायदा होतो? सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्यांना मुली आहेत त्या लोकांना जास्त फायदा नाही, परंतु ज्याला मुलगाच आहे त्यांना फायदा आहे. कारण की आता लोकसंख्या भारत देशाची वर्षाला 3 करोड लोकसंख्या वाढते, कमीत कमी असणार. कारण की 140 करोड लोकसंख्या सध्या आहे आणि 10-12 वर्ष म्हणजे 250 करोड जाणार. लोकसंख्या जास्त वाढली म्हणजे कुठे साधन संपत्ती कमी पडणार. ते शेतीचं जमीन तेवढीच आहे, परंतु इतर गोष्टी जे आहेत ते कमीच पडणार नंतर. आणि ज्यांना आता समजा एखाद्याला 2-4 मुलं आहेत, फक्त मुलं आहेत आणि एखाद्याला 4 मुली आहेत, तुमच्या हिशोबानं कुठलं गरीब असणार? मुलगावाला गरीब आहे का मुलगी गरीब आहे? कारण मुलगी म्हणलं तर खर्च वाढतो, त्याच्यामुळे मुलगीचे पैसे जेवढे पण आले तर ते खर्च होऊन जातात, त्याच्यामुळे मुलगीचेच तरी होणार. कुणाला पण विचारा तुम्ही की 4 मुलगावाला गरीब आहे की 4 मुलीवाला गरीब आहे, कुणी पण सांगेल की कुठल्या जातीचा विचार काय नाही. फक्त सरळ एवढा विचारा की कुठला गरीब आहे. सरळ तो एका स्वरात कुठला पण असू देत, मुलगावाला कधी गरीब होऊच शकत नाही. 4 मुलगावाला माता पिता आई म्हणजे आई वडील त्या मुलग्याचे
आई वडील कधी गरीब होऊ शकत, 4 मुलग्याचे आई वडील कधी गरीब होऊ शकत नाही. तर 4 मुलगीच्या आई त्याला गरीबच म्हणतात. मग त्या लोकांना ते आरक्षण द्यायला पाहिजे आणि तेच त्याचे खरे हकदार आहेत. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्यांना मुलंच नाही, ज्यांना मुलगीच आहे त्यांना एकट्याला कोणाला मुलंच नसतात, त्यांनी स्वतःचं जीवन स्वतः काढलं पाहिजे. आणि सरकार ॲडव्हर्टाईज देऊन सांगते की लोकसंख्या कमी करा. खरी लोकसंख्या तर त्यांनी कमी केलेली आहे की ज्यांना मुलंच नाहीत त्यांनी. ही माझं त्याच्यावरती हे आहे की त्या लोकांना काहीतरी मिळालं पाहिजे आणि ते त्याचा उद्देश आहे त्याचा. तर तुम्हाला याच्यातली खराब प्रथा कुठली वाटते आणि तुम्हाला दुःख केव्हा वाटतंय? आता आमच्या देशामध्ये खराब प्रथा म्हणजे बघा, 80% वाल्याला नोकरी नाही आणि 30% वाल्याला नोकरी. जगातलं कुठलं असं देश असणार की तिथे 2 प्रकारचं चालतं असणार. आणि एक खराब प्रथा म्हणजे ती कुठे नाही, जगातच नाही. 80% वाल्याला नोकरी नाही आणि ते जातीवरती, धर्मावरती. आमचं अरे कोण शिकलेला आहे, कोण हुशार आहे त्याला सरळ द्यायला पाहिजे की ज्या 80% वाल्याला सरळ नोकरी द्यायला पाहिजे, कोणी पण सांगेल. परंतु आमच्या देशामध्ये खराब परिस्थिती म्हणजे ती आहे. आणि दुसरं काय म्हणलं मी, मला दुःख केव्हा वाटतं? मला दुःख असं वाटतंय की आमच्या देशामध्ये अजून पण जातीचा एवढा वर्णभेद आहे की कमी जातीच्या लोकांना हात लावून घेत नाही. एक एवढा मोठा अन्याय. देश चालला चंद्रावरती आणि लोक इथे एकामेकाला हात सुद्धा लावून घ्यायची ताकद नाही. म्हणजे कमीपणा म्हणतात. एवढा मोठा किती अन्याय व्हायला आहे दुसऱ्यावरती. हे लोकांसाठी सांगण्यासाठी हे चॅनलचं माझं उद्देश आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप चांगली माहिती आम्हाला शेअर केली आणि तुमचा उद्देश जो आम्हाला समजून घ्यायचा होता. कारण इतर लोकांचं जर तुम्ही इंटरव्ह्यू घेणार असाल तर तुमचा इंटरव्ह्यू घेऊन तुमचे इंटेन्सिटी, तुमचा उद्देश काय हे जाणून आम्हाला घ्यायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही तुमचा इंटरव्ह्यू घेतला. तर खूप चांगल्या प्रकारे तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.